मी चळवळीचा कार्यकर्ता नाही, संघर्ष कुठला केलेला नाही. मी संघर्ष परिस्थितीचा केला, पण सामाजिक संघर्ष जो असतो किंवा समाजासाठी जे संघर्ष करायचा असतो, जिल्ह्यासाठी जो संघर्ष करायचा असतो तो संघर्ष मी केलेला नाही. आणि व्यवसायातून मी राजकारणात आलेलो आहे. व्यवसाय करत असणाऱ्या तानाचे जे आलेले अनुभव आहेत, ते अनुभव या क्षेत्रात आल्यानंतर त्या अनुभवाचा उपयोग कसा करता येईल आणि अधिकाधिक मी त्यावेळेस सुभाष देशमुखचा परिवाराचा व्यवसाय मोठा करत असेल, पण आता माझ्या दृष्टीने सोलापूर जिल्हा हा परिवार आहे माझ्या दृष्टीने. आणि मग प्रयत्न करतो या परिवारातील अनेकांना समावेश करून जास्तीत जास्त आर्थिक स्थिती कशी उंचावर ह्याचा मी माझ्या अनुभवाचा उपयोग करून प्रयत्न केलेला आहे. थोडे यश अपयश व्यवसायात जसं असते तसं ह्याच्यात पण असतं आहे. चढ उतार आहे, यश अपयश आहे, त्याच्याप्रमाणे येत राहते. पण सातत्य कोणत्याही गोष्टीचं राहिलं तर यश पक्का येते. सोलापूर हे एक तीर्थक्षेत्राचं म्हणजे एक तीर्थक्षेत्राचा जिल्हा म्हणून मानला जातो. पंढरपूर असेल किंवा अक्कलकोट स्वामी महाराजांचं हे असेल आणि इतर अनेक धार्मिक ऐतिहासिक स्थळं या ठिकाणी आहेत आणि त्याचा एक विकास झाला पाहिजेत किंवा त्याचं एक मार्केटिंग झालं पाहिजेत अशी एक भूमिका आपण सातत्यानं मांडली, जेणेकरून इथल्या आपल्या इथं काय हे महाराष्ट्राला देशाला कळलं पाहिजे. यासाठी एक आपण सातत्यानं प्रयत्न केले. काय सांगाल या संदर्भात? मी मागील 4 ते 5 वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव केंद्रबिंदू केलं होतं आणि त्या 5 वर्षामध्ये साताऱ्याहून आलेलं गाव पुनर्वसित गाव आहे. 70 परिवाराचं ते गाव आहे. पण त्या गावात माझा पहिला प्रवेश झाला ते तिथली झाडी पाहून खूप आनंद झाला आणि गाव एक चांगलं करावं, एक पर्यटनला शोभल असं काहीतरी करावं अशी फक्त संकल्पना केली. गावकऱ्यावर चर्चा केली, गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. 4-5 वर्षापूर्वी त्या ठिकाणातील सर्वजण स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर जात होते. परंतु ह्या मागील वर्षापासून जे आपण काम केलं, पर्यटनावरती काम केलं, लोकसहभाग घेतला. लोकसहभागातून तिथल्या शाळेच्या सुधारणा असतील, रेस्ट हाऊसच्या सुधारणा असतील, वाचनालय असेल, संग्रहालय असेल, तिथलं हॉटेल असेल, तिथलं बगीचा असेल, सर्वच गोष्टी ह्या एक उत्तम प्रकारे पर्यटन क्षेत्र करण्याच्या दृष्टीने केल्या. आणि सुदैवानं आता मला आनंद वाटतो की त्या गावातील आता एकही माणूस किंवा महिला बाहेर कुठं कामाला जात नाही. येणाऱ्या पर्यटनाच्या उत्पन्नावरच ते गावातला रोजगार निर्माण झालेला आहे. तसंच मी 4-5 वर्षापासून सोलापूर युनिफॉर्म गारमेंटवरती काम केलं. सोलापूर गारमेंटची टीम संघटना माझ्याकडे आली आणि आम्हाला आता इथं काम नाही, आम्ही जातो आहे, स्थलांतर होतो आहे असं सांगितल्यावर मी त्यांना विनंती केली, थोडे दिवस थांबा, आपण प्रयत्न करू, प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पहिलं प्रदर्शन बालाजी सरोवरला घेतलं. नंतरचे मुंबई असतील, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, अशा विविध ठिकाणी जवळपास 8 प्रदर्शनं भरवली. त्या प्रदर्शनामध्ये एखादा व्यापारी येत नसेल, पण मी मात्र शुभारंभापासून ते समारोपपर्यंत व्यक्तिगत तिथं उपस्थित राहत होतो. आणि आज मला सांगायला आनंद होतो आहे, जी लोक सुरुवातीला ज्यावेळेस आमचा माल तयार होत होता, विक्रीसाठी आम्हाला बाहेर जावं लागत होतं, अनेक खरीददार आमच्याकडून आम्हाला वेळ देत नव्हते लवकर, आज उलटी परिस्थिती झालेली आहे. आज एवढा ब्रँड झाला आहे आपला
सोलापूर युनिफॉर्म गारमेंटचा की आज सर्व व्यापारी आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला कुठेही आता विक्रीसाठी जावं लागत नाही. हा केवळ सातत्यानं केलेला प्रयत्न आणि एखादं ठिकाण एखादा वस्तूचं मार्केटिंग होऊ शकतं आहे आणि म्हणून मी एक ठरवलं की मग आपण जरा सोलापूर जिल्ह्याचं मार्केटिंग करावं. गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे पण पाहिजे तसं यश आलेलं नाही आणि मग यावर्षी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 5P वरती म्हणजे सोलापूरच्या 5 म्हणजे प्लेसेस ठिकाणं जी आहेत ऐतिहासिक ठिकाणं असतील, धार्मिक स्थळं असतील किंवा काही गावं नाविन्यपूर्ण गावं काम करत असतील किंवा संग्रहालय प्राणी संग्रहालय वगैरे बगीचे वगैरे असतील म्हणजे प्लेसेसचं एक मार्केटिंग करावं. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रॉडक्ट आहेत, प्रॉडक्टचं एक मार्केटिंग, मग ते औद्योगिक मार्केटिंग असेल किंवा कृषी मार्केटिंग असेल किंवा माझ्या माता भगिनीने केलेले उत्पादन, बचत गटाने केलेलं उत्पादन याचंही मार्केटिंग असेल. म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग एक करावं. त्याचबरोबर पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व जे आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले अनेक व्यक्ती असे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोण IAS आहे, IPS आहे, उच्च पदावरती शास्त्रज्ञ असतील, डॉक्टर असतील, त्याच्यानंतर उद्योगपती असतील, कला क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्तिमत्व जे आहेत त्यांचंसुद्धा मार्केटिंग व्हावं आणि सोलापूरचं नावलौकिक व्हावं. याचबरोबर प्लेसमेंट, नोकऱ्या जे सातत्यानं भेडसावणारा प्रश्न आहे तो तरुण मुलांच्या हाताला काम आणि मग ह्या पर्यटनाच्या ह्या मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार कसा जास्त निर्माण होईल. आज आहे त्या कंपन्यांच्या टायअप करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी काय आहेत त्या संधी ह्या तरुण मुलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्लेसमेंट देण्याचा, त्यांना नोकऱ्या देण्याचा एक प्रयत्न. आणि शेवटचा P म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सोलापुरात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, हरित सोलापूर व्हावं, स्वच्छ सोलापूर व्हावं, ही एक भावना घेऊन 5P घेऊन सोलापूरचं काम करायचा विचार करतो आहे. या बाबतीमध्ये मी समस्त सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकाला विनंती करणार आहे यासाठी आपण सर्वांचा सहभागाची गरज आहे. म्हणून सामान्य माणसापासून म्हणजे विद्यार्थ्यापासून, प्राथमिक शाळेतले विद्यार्थी असतील ते ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, सर्वांचाच सहभागानं ह्या सर्व गोष्टी शक्य होतील असं एक मला वाटतं आहे. म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास करतो आहे. वेगवेगळ्या टीमकडनं त्या तालुक्यामध्ये त्या गावामध्ये काय वैशिष्ट्य आहेत त्याचं संकलन करण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे आणि या प्रत्येक गोष्टीचं संकलन करून तालुकानिहाय पुस्तिका काढता येते का ह्याचाही विचार करतो आहे. आणि याचबरोबर सर्वांचा सहभाग म्हणजे प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील किंवा महाविद्यालय यांच्या दरवर्षी सहली असतात. त्या सहलीसुद्धा ह्या 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आणि 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी जयंती या सप्ताहामध्ये कशा काढता येतील. आणि हे पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे पहिलं वर्ष आपण ह्या दिवसापासून सुरुवात करायची आणि म्हणून ह्या सर्वांनी सहली काढाव्यात. ग्रामपंचायतच्या सरपंचाला विनंती करणार आहे तुमची सर्व टीम चांगल्या ग्रामपंचायती पहा, कोणाला कोणत्या धार्मिक स्थळाला जायचं त्या ठिकाणी जावा, काही ठिकाणं चांगली बघायची असेल तर ते पहा. शेतकऱ्याला विनंती करणार आहे आपल्या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात कोणती पिकं चांगली आहेत. आज सांगोल्यासारख्या तालुक्याला द्राक्षाची पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. करमाळा, कंधार गावसारखं केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे आमच्यात. मला असं वाटतं की बार्शीसारख्या ठिकाणी सीताफळाचं उत्पादन जास्त आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनीसुद्धा अभ्यास दौरा करावेत, धार्मिक स्थळांचं भेटी द्याव्यात,
भगवंतांचे आशीर्वाद घ्यावेत. बचत गटाने सुद्धा आपल्यापेक्षा चांगलं उत्पादन करणाऱ्या महिला आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन करणारे, त्यांनासुद्धा भेटीचं आयोजन करावं असं विनंती करतो आहे. सर्वांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न करतो. समस्त सोलापूर जिल्ह्यातील ज्या आमच्या लेकी आहेत, ज्या बाहेरगावाला गेलेल्या आहेत त्या, आणि आलेल्या सुना, लेकी आणि सुनेला माहेरच्या आणि सासरच्या लोकांनासुद्धा या सप्ताहात निमंत्रण द्या म्हणून विनंती करतो आहे. किंबहुना सर्व शाळांनासुद्धा विनंती करतो आहे. आपल्या महाविद्यालयामुळे आपल्या शाळेमध्ये जे माजी विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थ्यांचे या काळामध्ये मेळावे घ्या. चांगले आहेत त्यांचा सत्कार करा. जे चांगल्या पदावर असतील, चांगले उद्योगपती असतील, ह्यांचा सत्कार करा. याचबरोबर ग्रामपंचायतलासुद्धा विनंती करतो सरपंचांना की तुमच्या गावातले जे काही मान्यवर आहेत त्यांना गावात बोलवा, त्यांचाही मान सन्मान करा. आपलं हे गावचं भूषण आहे आणि त्या मान्यवरांचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्वच साधनसामुग्रीचा आपल्या गावासाठी काय उपयोग करून घेता येईल का, स्वार्थ परमार्थ दोन्ही पण करावा, ह्या उद्देशानं आपण ह्या सप्ताहाचं आयोजन करतो आहे. सगळ्याचंच मार्केटिंग व्हावं, सर्वच गोष्टीचं मार्केटिंग व्हावं. आणि शेवटचा दिवस जो 2 ऑक्टोबर आहे, महात्मा गांधी जे होते स्वच्छतेचे भोक्ते होते, आणि म्हणून स्वच्छ गाव, स्वच्छ परिसर हा संकल्पना करतो आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनासुद्धा 27 तारखेला रॅली काढून जनजागृती करायचं सुद्धा आग्रह करावा लागलेला आहे. सर्व विभागांनासुद्धा विनंती करतो आहे, शासकीय विभागाला, ST महामंडळाला विनंती केली की सवलतीच्या दरामध्ये सोलापूर जिल्हा दर्शनाच्या बस काढा. पोलीस विभाग, आमचे ट्रॅफिक असेल, RTO असेल, यांनाही विनंती करतो आहे की बाहेरच्या गाड्याला त्रास देऊ नका, त्याच्यामुळं आपला अपप्रचार होतो आहे. बाहेरच्या आपल्याकडे गाड्या, बाहेरचे भक्तगण, पर्यटक आपल्याकडे येऊ शकत नाहीत, तेही विनंती करतो आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला म्हणतो आहे की आपली सर्व यंत्रणेचा सहभाग घ्यावा. बचत गटाचे प्रदर्शन या निमित्तानं भरवता आले तर बचत गटाचे प्रदर्शन भरवा म्हणून विनंती करायला लागलेलं आहे. मग स्थानिक पातळीवरती जिल्ह्याच्या बाबतीमध्ये स्पर्धा घेता येतील का, मग त्या निबंध स्पर्धा जिल्हा म्हणून असतील, चित्रकला स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, खेळाच्या स्पर्धा असतील, ह्या त्या ठिकाणी करण्याचा प्रत्येकानेच प्रयत्न करावा. आणि आपण सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरच्या पण सोलापुरातील नागरिकांना विनंती करतो आहे की 2 दिवस माझ्या गावासाठी, माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी द्यावेत असं नम्र आव्हान सर्वांना करतो आहे. देश विदेशातील लोकांना निमंत्रण पाठवणार आहे. राज्यातील सर्व IAS ऑफिसरला निमंत्रण पाठवणार आहे. राज्यातील सर्व आमदार खासदारांना निमंत्रण पाठवणार आहे. ह्या सगळ्या ह्याच्यातून या सोलापूर जिल्ह्याचं मार्केटिंग व्हावं, सोलापूर जिल्ह्याची ओळख व्हावी. सोलापूर जिल्ह्याला धार्मिक स्थळं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. एक शिर्डीसारखं गाव, नगरपालिकेचं गाव, साईबाबांची कृपा झाल्यानंतर संपूर्ण गावाचं चित्र बदलतं आहे. आमच्याकडे तर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे, स्वामी समर्थ आहेत, पांडुरंग आहे, हरिहरेश्वर महादेव आहेत, कुडल संगमला बार्शीला भगवंत आहेत, सावतामाळी आहेत, संत दामाजी आहेत. म्हणजे संतांची आणि भगवंतांची खूप कृपा या जिल्ह्यावरती आहे. आणि ही कृपा अधिकाधिक वाढून आमचं सोलापूर हे महाराष्ट्राच्या नकाशावरती, देशाच्या नकाशावरती यावं म्हणून हा पहिलं वर्ष आहे, प्रयोग करायला लागलेला आहे. आणि मग ह्याच्यातून काय चुका, काय राहिलं, उणेवा वाटल्या तर पुढील काळात त्या दुरुस्त करून सोलापूरचं नाव लौकिक करण्यासाठी, सोलापूरचं आर्थिक स्तर वाढवण्यासाठी नक्की सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न करावा असं वाटतं. कुडल संगम हे गाव खूप अगोदर प्रसिद्धीला यायला पाहिजे होतं. हरकत नाही, 14च्या नंतर मी तिथला सेवक म्हणून मला लोकांनी संधी दिली आणि प्रथम काय केलं असेल तर रस्त्याचं जाळं तालुक्यात चांगलं करायचा प्रयत्न केला. कारण कुणीही
शेतकऱ्याचा माल बाजारात यायचा असो, विद्यार्थ्यांना शाळेत यायचा असो, रुग्णाला दवाखान्यात यायचं असो, गावकऱ्यांना कुठेतरी बाहेरगावाला जायचं असो, या सगळ्या गोष्टीसाठी रस्ते क्रमप्राप्त आहेत. आणि ते रस्त्याचं जाळं करताना इथला जो रस्ता होता टाकळी ते कुडलपर्यंतचा अत्यंत खराब रस्ता होता. पहिला रस्ता दुरुस्त केला आणि मग तिथलं तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. तिथला जो मराठी शिलालेख आहे, खरं म्हणजे 1000 वर्षापूर्वीचा मराठी शिलालेख आहे मग हे भूषण आहे. सुदैवानं आता मराठीला भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि ती एक आम्हाला संधी मिळालेली आहे. आणि हा 1000 वर्षापूर्वीचा शिलालेख ह्याचासुद्धा या निमित्तानं प्रचाराने प्रसिद्धी झालेली आहे आणि आता लोकांची भक्ती त्या ठिकाणी वाढलेली आहे. पूर्वी शनिवार रविवारी 100-200 लोक आले तर लोकांना खूप छान वाटत होतं. मागच्या आठवड्यात सोमवारी मी गेलो होतो, त्या लोकांचं म्हणणं होतं की आता दर शनिवार रविवारी किमान 400-500 गाड्या असतात. आता हे एवढी गर्दी वाढत चाललेली आहे. आणि म्हणून मी आता या निमित्तानं ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शासनाच्या ज्या पर्यटनाच्या योजना आहेत, या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी म्हणतो आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पूरक असेल, आपल्या होमस्टे म्हणून आपल्याला घरालासुद्धा वापराल, आपल्या हॉटेललासुद्धा आपल्याला म्हणजे पूजेचे साहित्य करायलासुद्धा मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पर्यटनाच्या माध्यमातून राज्य सरकारने जे व्याज परताव्याची योजना केल्यात, हॉटेलला 15 लाखापर्यंतचं कर्ज व्याज परतावा मिळू शकतो आहे. हॉटेल छोटी मोठी हॉटेल चांगली चालू शकतात, त्यांना मिळू शकते. गाड्या टुरिस्टच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना 15 लाखापर्यंतचं कर्ज, ह्याचं 12% प्रमाणे व्याज परतावा. हॉटेल इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री वाढवायची जरी असेल त्यालासुद्धा 15 लाखापर्यंतचं कर्म. होमस्टे मात्र दावा आहे, अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल किंवा आमचं कुडल संगम असेल, ह्या सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे किंवा सोलापूर शहरातल्या लोकांनासुद्धा, सोलापूरलासुद्धा सिद्धरामेश्वरची कृपा आहे. ह्या सगळ्या लोकांना आपल्या घरावरती एक मजला जरी बांधला तर ते होमस्टे म्हणून येऊ शकतं आहे. आणि जे भाविक येतात, जे पर्यटक इथे येतात, त्यांना राहण्याची सोय त्या ठिकाणी करायची, त्या ठिकाणी त्यांची खाण्याची सोय करायची, खाण्यापिण्याची सोय केली तर मला असं वाटतं की त्याच्यातून त्यांचं भाडं निघेल. जेवण, चहा, नाश्ता दिला त्याच्यातून त्यांना घराला उत्पन्न चालू होईल. गाड्या आज अनेकांना रेल्वेने येणारे पॅसेंजर खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनासुद्धा अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, कुडल असेल, बार्शी असेल, हे तीर्थक्षेत्रसुद्धा फिरायला गाड्या लागतात, ते सुद्धा आपल्याला घेऊ शकतात. मला असं वाटतं की हॉटेल असेल, घर असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी पर्यटनाचा लाभ घेऊन पर्यटनाला सोय होईल अशी आपण हे करू शकतो आणि म्हणून त्याला हे पूरक होऊ शकते, त्याचासुद्धा लाभ घ्यावा. आणि म्हणून या निमित्तानं मी संपूर्ण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आव्हान केलं आहे, ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या सवलतीच्या दरामध्ये आपल्या व्यवसाय करावा असे आव्हान करतं आहे. पाहूया किती जण साथ देत आहे ते, आणि नक्की देतील असं वाटतं. अगोदर विमानसेवा चालू करावी मग लगी इंडस्ट्री इथे असं होतं आहे. माझा आपल्याला सवाल आहे, शिर्डीला कोणती IT होती इंडस्ट्री? शिर्डीला कुठला कारखाना होता? कुठलाच कारखाना नाही. एकमेव साईबाबांची कृपा. म्हटलं की विमानसेवा अगोदर तिकडे सुरू झाली, अगोदर भक्तगण पर्यटक आले, गर्दी वाढायला लागली, लोकांची डिमांड सुरू झाली, एकापेक्षा अनेक विदेशात विमानं जायला लागली आता म्हणजे शिर्डीतून. मला असं वाटतं इथंसुद्धा ज्यावेळेस आमचं उत्पन्न वाढेल, आमचा प्रवास वाढेल, आमचा व्यापार वाढेल, त्यावेळेस विमान कंपन्याला ऑटोमॅटिक वाटणार आहे की आता सोलापूरला आपली विमानसेवा सुरू केली पाहिजे. विमानसेवा सज्ज आहे, आमचं विमानतळ सज्ज आहे, पण थोडंसं म्हणजे विमान सेवा करणाऱ्या, सेवा देणाऱ्या मार्ग लोकांना, त्या कंपन्यांना इथं अजून आपला धंदा चालतो का नाही अशा मूडमध्ये असतील असा एक तर्क आहे. विमानसेवा सुरू जरी झाली असेल, आठवड्यातून 4 दिवस 3 दिवस चालते, म्हणजे का तर रोज तेवढे पॅसेंजर मिळत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला पूरक अधिकाधिक
आज फक्त गोवा असेल, काही काळानंतर मुंबई होईल, पण देशभरात आणि विदेशात सुद्धा जाण्यासारखं आपली क्षमता आहे. ती क्षमता विमान कंपन्याला दाखवली की कुठल्याही नेतृत्वाची गरज नाही की आमच्याकडे विमानसेवा चालू करा. आम्हीच आपण मजबूत होऊ, आपली प्रवासाची क्षमता वाढवू, आपली व्यापाराची क्षमता वाढवू, ऑटोमॅटिक जास्तीत जास्त विमानसेवा सुरू होईल.